फ्रेंड्स, आज आपण आपल्या MPSC वाले या यूट्यूब चॅनलवर अर्थशास्त्रामधील भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच क्षेत्रीय कल व वृद्धी दर या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। आपण 2011 पासून ते 2022 पर्यंतचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। प्रश्न पहिला आहे, खालील विधाने विचारात घ्या। हा प्रश्न ASO मेन्स 2022 ला विचारलेला आहे। त्यामध्ये अ, सेवा क्षेत्रातील उत्पादनाच्या तुलनेत रोजगारातील वाढ कमी दराने झाली आहे। ब, 1990च्या काळात सेवा क्षेत्रातील रोजगार वृद्धीपेक्षा भारतातील श्रमिकांची सरासरी उत्पादकता वृद्धी जास्त होती। वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, 1 आहे फक्त अ, 2 आहे फक्त ब, 3 आहे अ व ब, 4 आहे यापैकी नाही। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ आणि ब हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा GDP दर -% होता। यामध्ये 1 आहे 3.5%, 2 आहे 5.7%, ऑप्शन 3 5.9% आणि ऑप्शन 4 4.2%। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 5.9% हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, 2004-5च्या किमतीनुसार 2010-11 मध्ये निव्वळ घरगुती उत्पादनात तृतीय क्षेत्राचा वाटा -- इतका होता। हा प्रश्न STI मेन्स 2022 ला आलेला आहे। यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे 60.3%, ऑप्शन 2 26.5%, ऑप्शन 3 24.7% आणि ऑप्शन 4 आहे 18.2%। तर यामध्ये योग्य उत्तर आहे नंबर 1 म्हणजेच 60.3% हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते? तर नंबर 1 प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि ऑप्शन 4 द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र हे याचे योग्य उत्तर आहे। नंबर 5, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे दरडोई उत्पादन कमी, ब, लोकसंख्येचा प्रचंड दबाव, क, तंत्रज्ञानाचा प्रसार कमी, ड, संपत्तीचे विकृत वितरण। तर पर्यायी उत्तरे, यामध्ये 1 आहे फक्त अ, 2 फक्त ब आणि अ आणि ब, 3 आहे यापैकी नाही, 4 आहे वरीलपैकी सर्व। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 6वा, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे, त्या म्हणजे? हा प्रश्न कंबाईन बी 2021 ला आलेला आहे। यामध्ये 1 आहे तांत्रिक घटक, 2 आहे मनुष्यबळ, 3 आहे संस्थात्मक घटक, ड आहे सिंचन सुविधा। तर यामध्ये पर्यायी उत्तरे फक्त 1 आहे फक्त अ आणि क, 2 आहे फक्त क आणि ड, 3 आहे अ आणि ब आणि 4 आहे फक्त क आणि ड। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच फक्त अ आणि क हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला आलेला आहे। यामध्ये अ विधान आहे ऑर्थर लुईस यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकावर अवलंबून असतात। ब आहे ऑर्थर लुईस यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास हे एकमेकावर अवलंबून नसतात। तर पर्यायी उत्तरे आहेत नंबर 1 आहे अ बरोबर आहे, 2 आहे ब बरोबर आहे, 3 आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच फक्त अ बरोबर आहे। प्रश्न 8वा, अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय, असे कोणी म्हटलेले आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला आहे। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच जॉन फ्रीडमन यांनी असे विधान केलेले होते। प्रश्न 9वा, विभागीय असंतुलन दूर करण्यासाठी -- हे उपाय आहेत। हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारला होता। अ, साधन संपत्तीचे हस्तांतरण, ब, खास क्षेत्रीय विकास कार्यक्रम, क, खाजगी क्षेत्रातील नवीन गुंतवणूक, ड, मागास विभागात गुंतवणुकीला चालना। पर्यायी उत्तरे 1 आहे वरील सर्व, ब आहे केवळ अ, ब आणि क, 3 आहे केवळ ब, क आणि ड आणि ऑप्शन 4 आहे केवळ अ, ब आणि ड। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच केवळ अ, ब आणि ड हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 10वा,
महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सन 1983 मध्ये कोणत्या अर्थतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एक सत्यशोधन समिती स्थापित करण्यात आली? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारला होता. यामध्ये योग्य उत्तर आहे V.M. दांडेकर, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 11. 1950-51 ते 2013-14 काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढलेला आहे. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 16.6 ते 26.2%, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12. 2011-12च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी डॅश डॅश या क्षेत्राने भारतीयांना अधिक रोजगार पुरवला? तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे औद्योगिक क्षेत्र, नंबर 2 आहे सेवा क्षेत्र, नंबर 3 आहे शेती व शेती संबंधित उपक्रम आणि नंबर 4 आहे वरीलपैकी नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच शेती व शेती संबंधी उपक्रम, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13. खालीलपैकी कोणते विधान हे समष्टी अर्थशास्त्रीय स्थिरीकरणाचे वर्णन करते? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019 ला विचारला होता. यामध्ये नंबर 1 आहे माफक दरवाढी समवेत पूर्ण रोजगार, नंबर 2 कमी आणि स्थिर दरवाढी समवेत अविनाशी राजकोषीय आणि व्यापाराच्या ताळेबंदीची स्थिती आणि 3 आहे उच्च वृद्धी दरासमवेत संतुलित अर्थसंकल्प आणि 4 आहे उच्च वृद्धी दरासमवेत पूर्ण रोजगार. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच कमी आणि स्थिर दरवाढी समवेत अविनाशी राजकोषीय आणि व्यापाराच्या ताळेबंदीची स्थिती, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. भारताच्या बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत खालीलपैकी कोणता? वनसेवा मुख्य 2019 ला विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये नंबर 1 आहे खाजगी कॉर्पोरेट बचत, नंबर 2 सरकारी बचत, नंबर 3 घरगुती बचत, नंबर 4 परदेशी नागरिकांकडून होणारी बचत म्हणजेच घरगुती बचत, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. खालीलपैकी कोणते विधान हे लेजेस्फियर आणि अनिर्बंध धोरण या शब्दाचे वर्णन करते? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019 ला विचारला होता. यामध्ये नंबर 1 आहे मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन, नंबर 2 मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही, नंबर 3 कमी महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये बाजारपेठेचा वापर, नंबर 4 मुक्त बाजारपेठेला कोणत्याही क्षेत्रात परवानगी नाही. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. हा प्रश्न STI मेन्स 2019 ला विचारला होता. यामध्ये नंबर 1 चे विधान आहे दरडोई अन्न उपभोग, नंबर 2 दरडोई सोयी सुविधा उपभोग, नंबर 3 दरडोई ऊर्जा उपभोग, नंबर 4 दरडोई दळणवळण उपभोग. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच दरडोई ऊर्जा उपभोग, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती? तर यामध्ये नंबर 1 आहे अल्प दरडोई उत्पन्न, ब आहे उत्पन्नातील विषमता, क आहे दारिद्र्य, ड आहे बेरोजगारीची समस्या. पर्यायी उत्तरे नंबर 1 आहे फक्त अ, नंबर 2 आहे फक्त क, नंबर 3 आहे फक्त अ आणि क, नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे 4, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मेन्स 2019 ला विचारला होता. त्यामध्ये अ आहे 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलावर सत्यशोधन समिती नियुक्त केली. ब आहे डॉक्टर V.M. दांडेकर या समितीचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते विचारलं आहे. यामध्ये नंबर 1 आहे फक्त अ, नंबर 2 आहे फक्त ब, नंबर 3 आहे अ आणि ब, नंबर 4 आहे यापैकी नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ आणि ब, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. 2011-12 या वर्षी 2004-5 या स्थिर किमतीला तृतीय क्षेत्राचा शेकडा हिस्सा काय आहे? तर यामध्ये ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे म्हणजेच 57.42%, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20. थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? हा प्रश्न कंबाईन गट ब पूर्व 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये ए आहे भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, ब आहे भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, सी आहे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, डी आहे विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, हे याचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 21. खालीलपैकी कोणते भारताच्या विकासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत? तर अ आहे कमी दरडोई उत्पन्न व आर्थिक वृद्धीचा कमी दर, ब आहे बेरोजगारीचा प्रश्न, क आहे दारिद्र्य रेषेखालील असलेल्या लोकांचे वाढते प्रमाण, ड आहे लोकसंख्येचा आकार, साधने व भांडवल यांचा असमतोल. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवते. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच घटती प्रवृत्ती दर्शवते, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. भारत सरकारने स्वीकारलेल्या समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमामध्ये डॅश डॅश यासारख्या उपायांचा समावेश होतो. 1 आहे भाववाढ नियंत्रण, 2 आहे वित्तीय समायोजन, 3 आहे व्यवहारतोल स्थितीत सुधारणा आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे वरीलपैकी सर्व, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे क्रांतिकारक पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेले आहे? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2018 विचारला होता. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच जॉन मेनार्ड केन्स, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. 1993-94 ते 2009-10 या काळात कोणत्या क्षेत्राने रोजगार निर्मितीमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जलद वाढ नोंदवली? तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच बांधकाम, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26. कृषीच्या हिस्साचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण दिवसेंदिवस डॅश डॅश होत आहे. हा प्रश्न कृषी सेवा पूर्व 2017 विचारलेला आहे. तर यामध्ये योग्य उत्तर आहे घटत आहे. प्रश्न 27. 1950 ते 80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा डॅश डॅश टक्के होता. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 3.5% एवढा होता. प्रश्न 28. खालीलपैकी कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आहेत? हा प्रश्न STI मेन्स 2017 आला होता. यामध्ये 1 आहे साधनसामुग्रीची जमवाजमव, ब आहे पायाभूत सुविधांचा विकास, क आहे जागतिक व्यापार संघटनेशी WTO संबंधित आव्हान, ड आहे शासनाची बदलती भूमिका. पर्यायी उत्तरे 1 आहे फक्त अ, 2 आहे फक्त ब आणि क, 3 आहे फक्त ड, 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. पुढील विधानांचा विचार करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016 विचारण्यात आलेला आहे. भारतातील संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भात लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे? विधान नंबर 1 आहे ज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नैसर्गिक उत्पादन साधनसामुग्री आहे, आणि विधान ब आहे ज्यांच्या उत्पन्नाचे एकमेव व मुख्य साधन हे त्यांचे श्रम आहेत. आता सांगा. नंबर 1 आहे दोन्ही विधाने चूक, नंबर 2 आहे विधान 1 बरोबर 2 चूक, नंबर 3 आहे दोन्ही विधाने बरोबर, नंबर 4 आहे विधान 2 बरोबर आणि 1 चूक. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 30. 2013-14 मध्ये देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्के इतका होता. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच 59.9% इतका होता. हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 31. कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत हे विचार आहेत. हा प्रश्न म्हणजे काय विचार आहेत ते विचारले. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2016 आलेला आहे. अ आहे भांडवल संचय गुंतवणूक निर्णय आणि नफ्याचा दर हे आर्थिक विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. ब आहे तांत्रिक प्रगती ही आर्थिक विकासाची मुख्य प्रेरणा आहे. सी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विकास होतो. डी आहे नफ्याचा वाढता दर हा आर्थिक विकासाचा मुख्य मापदंड आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर यामध्ये 1 आहे फक्त अ, नंबर 2 आहे अ आणि ब फक्त, 3 आहे ए बी सी फक्त, 4 आहे ए बी आणि डी फक्त. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ए बी फक्त. हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर म्हणजेच GDP दर डॅश डॅश होता. हा प्रश्न STI मेन्स 2016 विचारण्यात आलेला आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे 5.9 हे 5.9% हे याचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 33वा. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच NDP च्या क्षेत्रनिहाय रचनेनुसार सन 2004-5 च्या किमतीच्या अनुषंगाने खालील जोड्या जुळवा. हा प्रश्न STI मेन्स 2016 आलेला आहे. यामध्ये उद्योग क्षेत्र आणि वाटा म्हणजेच टक्केवारी दिलेली आहे. त्यामध्ये अ आहे शेती, ब आहे बांधकाम, क आहे व्यापार, हॉटेल्स आणि उपाहारगृह, ड आहे बँकिंग आणि विमा. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच शेतीसाठी 12.7% हे योग्य आहे आणि बांधकाम क्षेत्रासाठी 8.3% हे योग्य आहे आणि व्यापार, हॉटेल्स आणि वसतिगृहासाठी 18.2% आणि बँकिंग आणि विमा यासाठी 1 म्हणजेच 9.3% हे याचे योग्य उत्तरे आहेत. प्रश्न 34वा. सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमाअंतर्गत खालील उपाय सुचविले आहेत. हा प्रश्न STI मेन्स 2016 विचारला होता. यामध्ये अ आहे भाववाढ नियंत्रण, ब आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, क आहे व्यवहारतोल स्थितीत सुधारणा, ड आहे व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? 1 आहे फक्त अ आणि ब, 2 आहे फक्त ब आणि क, 3 आहे फक्त अ आणि क आणि 4 आहे फक्त ब आणि ड. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच फक्त अ आणि क हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 35वा. 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेती मजुरांचे प्रमाण किती टक्के आहे? हा प्रश्न STI प्री 2016 विचारला होता. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 54.6% हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36वा. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे, परंतु मत्स्य व्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती 2 कारणे आहेत? हा प्रश्न STI प्री 2016 आला होता. यामध्ये ए आहे सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर, बी आहे मासेकरिता स्वदेशातील मर्यादित मागणी, सी आहे व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहक इत्यादींचा संथ वृद्धी दर, डी आहे मासे पकडण्याची पारंपरिक पद्धती. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच बी आणि डी हे याचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच मासेकरिता स्वदेशातील मर्यादित मागणी आणि डी मासे पकडण्याची पारंपरिक पद्धती ही 2 कारणे आहेत हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37वा. भारतातील उत्पादन असमानतेची प्रमुख कारणे कोणती? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015 आला होता. यामध्ये 1 आहे मालमत्तेची खाजगी मालकी, बी आहे वारसा हक्काचा कायदा, सी आहे कर चुकवेगिरी, डी आहे समांतर अर्थव्यवस्था. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे वरीलपैकी सर्व कारणे याची योग्य आहेत. प्रश्न 38वा. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015 विचारला होता. ए आहे एकूण कार्यरत लोकसंख्येतील शेती मजुरांचे प्रमाण सन 1951 ते 2010 25% 20% कमी झाले आणि बी आहे लागवड करण्याचेही प्रमाण सन 1951 ते 2010 50% ते सुमारे 30% कमी झाले आहे. पर्यायी उत्तरे केवळ ए, नंबर 2 केवळ बी, नंबर 3 दोन्हीही, नंबर 4 एकही नाही. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे केवळ बी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 39वा. पुढील 2 विधानापैकी कोणते अयोग्य आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015 आलेला आहे. यामध्ये ए आहे युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटमध्ये 6 ते 7% कार्यरत लोकसंख्या ही शेतीवर काम करते. ब आहे भारतात कार्यरत लोकसंख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरवते. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे दोन्हीही विधाने अयोग्य आहेत हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40वा. ॲग्मार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतकऱ्यांना खालील मुद्द्यावर माहिती दिली जाते. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015 आला होता. यामध्ये अ आहे विविध पिकांच्या अद्ययावत माहिती, ब आहे ग्राहकांची आवड-निवड आणि पुरवठा परिस्थिती, क आहे जागतिक व्यापारासंबंधी विषयी माहिती, ड आहे देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसार करणे. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच अ, ब, क, ड ही सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न 41वा. जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसा तसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा कमी होत आहे. आज तो केवळ 14.1% आला आहे. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे. कारण विचारले. हा प्रश्न STI प्री 2015 आलेला आहे. यामध्ये 1 आहे भारतीय अर्थव्यवस्था परंपरेने कृषी प्रधान राहिलेली आहे, 2 आहे
शेती उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य म्हणजेच सबसिडी मिळते. 3 आहे शेतीमधून उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल उत्पादित होतो. 4 आहे शेती क्षेत्र 50%हून अधिक लोकांना थेट रोजगार देते. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच शेती क्षेत्र 50%हून अधिक लोकांना थेट रोजगार देते. प्रश्न 42वा खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर हा सर्वाधिक म्हणजेच 9.7% होता. हा प्रश्न ASO पूर्व 2015 ला आलेला आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 2006-07 रोजी सर्वाधिक वृद्धी दर 9.7% एवढा होता. प्रश्न 43वा अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर डॅश डॅश यांनी दिला. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014 ला आलेला आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वप्रथम खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर दिला होता. प्रश्न 44वा भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 ए मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे. ब आहे मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देणे. सी आहे मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि सी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 45वा देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे डॅश डॅशवर अवलंबून असतो. ए आहे शिक्षण आणि संशोधन. बी आहे भांडवल आणि नैसर्गिक साधने. सी आहे आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता. डी आहे शेती आणि सिंचन. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच ए, बी, सी आणि डी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 46वा 2008-9 वर्षाची तुलना केली असता 2012-13 साली भारतातील 2004-5च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्राच्या वाट्यातील प्रवृत्ती कल खालीलप्रमाणे दिसून येतो. हा प्रश्न PSI पूर्व 2014 ला आला होता. अ आहे कृषी क्षेत्राच्या वाट्यात हिस्सा घट झाली. ब आहे उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. क आहे सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क आणि अ आणि क. ऑप्शन नंबर 3 क आणि अ हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 47वा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. हा प्रश्न PSI पूर्व 2014 ला आलेला आहे. अ आहे सन 2011-12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता. ब आहे दळणवळण व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धी दर आढळून आला आहे. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ आणि ब दोन्हीही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 48वा देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण ए रोजगारात वाढ होत आहे. ब बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे. सी विदेशी गुंतवणुका वाढत आहेत. डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे फक्त ब बचतीवर मिळणारा व्याजदर हा कमी आहे त्यामुळे देशामध्ये बचतीचे प्रमाण हे कमी आहे. प्रश्न 49वा पुढील क्षेत्राची त्यांच्या वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिश्श्याच्या टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करायची. घटत्या क्रमाने करायची. हा प्रश्न STI मेन्स 2014 ला आलेला आहे. त्यामध्ये एक आहे अ कृषी, बी उद्योग, सी सेवा. म्हणजेच यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच सी बी ए म्हणजे सेवा उद्योग आणि कृषी म्हणजे घटत्या ना. ठीक आहे ऑप्शन नंबर 3. प्रश्न 50वा रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये प्रावेगिक वृद्धीसाठी पुढील आवश्यक पूर्व अट आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013 ला आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे सामाजिक वर्कल भांडवल. नंबर 2 आहे उच्च दरडोई उत्पन्न. 3 आहे वेगवान औद्योगिक वाढ. 4 आहे परकीय प्रत्यक्ष भांडवल. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे सामाजिक वर्कल भांडवल हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 51वा कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पादनातील कमी होणारा हिस्सा खालीलपैकी कशाशी सुसंगत आहे. नंबर 1 कमी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. नंबर 2 कृषी उत्पादकतेची घट. नंबर 3 वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. नंबर 4 कृषी व संलग्न क्षेत्रात कमी वित्तपुरवठा. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 52वा पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हा प्रश्न STI मेन्स 2013 ला आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे देशभर आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम 1977 मध्ये घेण्यात आले. नंबर 2 आहे असंघटित संघटनांबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता.
3 आहे कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत मालकी हक्काच्या तपशिलासह प्राथमिक माहिती यात गोळा केली जाते. नंबर 4 दुसरे, तिसरे व पाचवे आर्थिक सर्वेक्षण 1980, 1990 व 2005 मध्ये घेण्यात आले. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे चुकीचं विधान ऑप्शन नंबर 3 हे आहे. प्रश्न 53वा. एकूण स्थूल देशांतर्गत घरेलू उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग 1900 ते 2000 किमतीवरून टक्केवारीच्या स्वरूपात 1950-51च्या 56.5% 2012-13च्या 13.6% पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलित आहे? तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे केवळ शेती, नंबर 2 आहे शेती व वने फक्त, 3 आहे शेती व मत्स्य व्यवसाय फक्त, 4 आहे वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही. प्रश्न 54वा. सन 1956च्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने चालू झालेला औद्योगिकरणाची प्रक्रिया विविध पंचवार्षिक योजनेत तितक्या जोशात राबविली गेली, जी विविध उद्योगांची क्षमता वाढविण्यावर भरीव खर्च केला गेला. त्यामुळे मागील 50 वर्षात औद्योगिक उत्पादन 5 गुणे वाढले आणि ब आहे भारत जगातील 5वे सर्वाधिक औद्योगिक राष्ट्र झाले. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर विधान नंबर अ बरोबर परंतु ब चूक आहे. अ बरोबर आहे. औद्योगिक उत्पादन 5% म्हणजे 5 गुणे वाढले हे बरोबर आहे, पण भारत जगातील 5वे सर्वाधिक औद्योगिक राष्ट्र झाले हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 55वा. 1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील GDP वाटा हा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला? तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 55.4% ते 14.3% एवढा या प्रमाणात घसरलेला आहे. प्रश्न 56वा. खालील तक्त्यामध्ये भारताच्या स्थूल स्वदेशी उत्पादनामधील विविध वर्षाचे क्षेत्रीय योगदान दिलेले आहे. तक्ता भारताच्या स्थूल स्वदेशी उत्पादनामधील क्षेत्रीय योगदान यामध्ये वर्ष दिलेत शेती, उद्योग, सेवा असं तक्ता दिलेला आहे. वरील तक्त्याच्या आधारे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेता पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला पाहायचे. नंबर 1 आहे शेती उत्पादकता घटत गेल्यामुळे शेतीचा वाटा कमी झालेला आहे. नंबर 2 लागवडीखालील जमीन कमी झाल्यामुळे शेतीचा वाटा कमी झालेला आहे. नंबर 3 शेतीचा सापेक्ष वाटा जरी कमी झाला असला तरी सुद्धा आजही भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. नंबर 4 2011-12 मध्ये शेतीचा वाटा हा 13.9% असा कमी झाला आहे आणि म्हणून भारताला शेतीप्रधान देश म्हणता येत नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच शेतीचा सापेक्ष वाटा जरी कमी झाला असला तरी सुद्धा आजही भारत एक शेतीप्रधान देश आहे. हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 57वा. 1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली? नंबर 1 मुक्त अर्थव्यवस्था व आर्थिक सुधारणांचे युग. नंबर 2 आर्थिक क्षेत्राच्या विस्ताराचे युग. नंबर 3 परकीय व्यापार नियंत्रणाचे युग. 4 वरीलपैकी नाही. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मुक्त अर्थव्यवस्था व आर्थिक सुधारणांचे युग हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 58वा. प्रगत औद्योगिक समाजातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे? 1 पुरेशी सामाजिक सुरक्षितता. नंबर 2 मोफत शिक्षण. नंबर 3 मोफत अन्नधान्य. 4 सहज रोजगार उपलब्ध. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे प्रगत औद्योगिक समाजातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पुरेशी सामाजिक सुरक्षितता हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 59वा. सन 2001 साली भारत देशातील एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्राचा सहभाग %% होता. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे 59% एवढा होता 2001 साली. प्रश्न 60वा. सन 2011-12 मध्ये कृषी व तत्सम विभागाचा मिळून 2004-5च्या किमतीनुसार देशाच्या सकल घरेलू उत्पादनात %% वाटा होता. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 13.9% एवढा वाटा होता. प्रश्न 61वा. भारतातील रोजगार वृद्धीचा वेग कोणत्या रोजगारामधील नकारात्मक वाढीमुळे कमी झाला आहे? यामध्ये नंबर 1 उत्तर कृषी, 2 उद्योग, 3 वित्तीय सेवा, 4 संचार. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे कृषी. प्रश्न 62वा. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद गतीने वाढत आहे? तर हा प्रश्न STIMS 2011ला विचारला होता. यामध्ये 1 आहे प्राथमिक क्षेत्र, 2 द्वितीय, तृतीय
आणि बाह्य. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच सेवा क्षेत्र हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 63वा. रंगराजन कमिटी ही डॅश डॅश संबंधित आहे. हा प्रश्न ASO पूर्व 2011 विचारण्यात आलेला आहे. यामध्ये 1 आहे राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी, 2 आहे गुजरात दंगलीशी, 3 आहे मुंबई हल्ल्याशी, नंबर 4 आहे राजीव गांधी हत्येशी. तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी रंगराजन कमिटी ही संबंधित आहे. प्रश्न 64वा. भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला? तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. प्रश्न 65वा. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 66वा. भारतीय अर्थव्यवस्थेत 2008-9 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता? यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 9.8% एवढा 2008-9 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर होता. प्रश्न 67वा. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे? तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्राचा सातत्याने उत्पादनातील हा हिस्सा घटत आहे. प्रश्न 68वा. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती व तत्सम उद्योगापासून निर्माण होणाऱ्या एकूण भांडवलाचे प्रमाण 2008-9 मध्ये डॅश डॅश टक्के एवढे होते. हा प्रश्न कृषी सेवा पूर्व 2011 आलेला आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 3.34% हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 69वा. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे 1990-91 साली 30% होते, परंतु 2008-9 साली ते डॅश डॅश टक्के एवढे झाले. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 15.7% हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्रामधील भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले 2011 पासून ते 2022 पर्यंतचे संपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.